तेने फळे निज मोक्ष। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरत्न मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जयांची गिरी स्मरण होय सकवितेंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे कथानुसंधान। या ठिकाणी किती वाद्याची कथा आहे? डबल वाचा। ऐशे ऐशाकडे मिळे जे वाढवी उपाय बळे निज शरीरी कष्ट विले जेने फळे निज मोक्ष। अनेक प्रकारचा जो असणारा उपाय करून शरीर कष्टवरून जे प्राप्त करायचंय ना, काय प्राप्त करायचंय? मोक्ष फळे। आणि अशा पद्धतीने साधक काय करत असतो? कष्ट करून खरोखरच जीवनामध्ये जे असणारं परमोच्च जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो। ग्रंथकर्ते सांगतात, जेने भोगिजे यह भोग जेने भोगिजे सर्व भोग जेने साधे महायोग जीव शिव विभाग जेतला हे। हा, जेने भोगिजे हे योग जेने साधे जे महाभोग। भौतिक अवस्थेमध्ये जीवन जगत असताना या प्रत्येक वस्तूचं या ठिकाणी प्रत्येक वस्तू त्या जीवाला भेटाव्या आणि खरोखरच इथले कर्म करत असताना स्वर्गाच्या ठिकाणी सुद्धा त्या जीवाला त्या सुख भेटावं अशी इच्छा या ठिकाणी साधक धर्म सांगतात। एवढे जे प्राप्तीचे दाते ते कष्टती धनार नाते इतराशी कोण पुषे ते दुःखी समजते संगतीची। अशा पद्धतीने खरोखरच इतरांचं काय सांगावं? हे जे धनार्जनाचे जे असणारे लोभी मन आहे, धन भेटावं पैसा भेटावा याच्यामध्ये त्या ठिकाणी लुप्त झालेले असतात आणि मग सर्वसामान्याचं काय सांगावं? अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात, देव धर्म नेनती काही पर्वकाळ ठाऊका नाही श्रद्धाची संभावना नाही निराश पायी सदा निराश पायी सदा पितर। अहो म्हटले जीवन जगत असताना खरोखरच देव धर्म याच या ठिकाणी सोयच नाही, सणावाराची सोय नाही ना। कोणता सण आलेला आहे? आखिरी सारखा सण आलेला आहे, त्या दिवशी त्या ठिकाणी पितरांसाठी काय पूजा करावी, काय नैवेद्य दाखवावा याची सोय त्या ठिकाणी नाही। गावामध्ये लक्ष्मण शक्ती सारखा हा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी भगवंताचा ईश्वराचा कार्यक्रम सुरू आहे, या कार्यक्रमाकडे यायचं नाही। आणि अशा पद्धतीनं खरोखरच सण असतील, वार असतील किंवा श्राद्ध असेल, या सर्व गोष्टीकडे या ठिकाणी विलुप्त व्हायचं आणि मनाने या ठिकाणी सैरवैर वागायचं। अशा साधकाच्या जीवनामध्ये कल्याण होईल का? होणार नाही। आणि हे जे असणारे कसे असतात? लोभी असतात, पैशाला फक्त या ठिकाणी चिटकून बसलेले असतात। नाथ महाराज सांगू शकतात, धनाचा वेच होय ते प्राप्तीची जाऊ पाहे सणावाराशी नेणे सोय अतिथी येते काय करील अतिथी येते काय करील। अहो म्हटले जेवढं काय कमवलेलं आहे, जे लोभी मनुष्य आहे, 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी खर्च करू शकत नाही। अहो शक्तीसारख्या कार्यक्रमाला जर या ठिकाणी 100 रुपये गेले तरी मनाच्या ठिकाणी रुक त्या ठिकाणी अरे पैसे गेले 100 रुपये, मग सणवार करल का? देवधर्म करल का? तीर्थयात्रा करल का? हे करणार नाही। आणि अशा पद्धतीनं खरोखरच हे जे असणार वितेक्षणाचं जे मन आहे ना, लोभी मन आहे, एवढं अत्यंत वाईट मन आहे की दिवस रात्र त्या ठिकाणी त्याच पैशामध्ये त्याच धनामध्ये त्या ठिकाणी मन विलुप्त होत। नाथ महाराज सांगतात, कष्टे जोडीती संपत्ती ते ठेवीती आती निगुती तोंडी दगड माती घालीती आपण मरती धुळ खात। तर कष्टाने त्या ठिकाणी धनसंपदा मिळवायची, साठवून ठेवायचा, पैशाला पैसा धनाला धन त्या ठिकाणी साठवून ठेवायचं आणि कोणतंच सत्कार्य न करता आणि कधी ना कधी त्या ठिकाणी खरोखरच आपलं काय आहे? इथं सत्ता कुणाची आहे? भगवंताची, ईश्वराची या ठिकाणी सत्ता आहे। देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हे संपूर्ण शरीर कुणामुळे चालतं? चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते
हरिविना देखवी ऐकवी एक नारायण अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. आणि मग जे धन जे आहे आणि बघा एकदा काळाची या ठिकाणी झापड ह्या देहावर पडल्यानंतर मग ते धन जे आहे मग धूळ खात पडतं. ते जी असणारी संपत्ती असेल, पैसा असेल, बिल्डिंग असेल, सर्व जागेच्या जागेला थांबता अशा प्रकारची माहिती देतात. ऐशी एक एकाची जाती आदपाता सोय नेती तिने एकत्र जे ते मिळते ते तुका किती सांगावे. अशा पद्धतीनं एक एकाची जात त्या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलेली आहे. मद्यपाची जात सांगितली, लोभ्याची सांगितली आणि खरोखरच कामातुर व्यक्तीची या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि हे तीन गुण जर एकत्र जर आले तर मग दुःख किती भेटलो. मद्यही प्यायचं, कामातुरी आहे, लोभी मन आहे. आणि मग खरोखरच या जगाच्या ठिकाणी आल्यानंतर काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये याची भ्रांत त्या जीवाला राहत नाही. आणि तो निश्चित दुःखाच्या खाईमध्ये पडल्याशिवाय राहत नाही. ग्रंथकर्ते सांगतात शास्त्रीमध्ये मातला इमानी विचारत एकला सजनाचा अवलंबू केला उन्मत छायेला पडितसे. तर असा या ठिकाणी मातलेला आहे. रात्री विमानाच्या ठिकाणी अप्सरा घेऊन तो जात आहे. अशा प्रकारे नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत हनुमंतरायाचं जे उड्डाण आहे ना त्यांना वाटलं इंद्राचं जायलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार भरताच्या मनाच्या ठिकाणी. आम्ही सूर्यवंशी राजे नियमक आम्हा स्वधर्म हाची देख उदताशी सावनी शिक विचार अनेक असेना. विचार अनेक असेना. आम्ही